अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, माझ्या व्यक्तिमत्वाला नवी दिशा देणारा प्रवास। महाविद्यालय म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसतं, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घडवणारी जागा असते। हा अनुभव मला मिळाला तो अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे। FY-BSc मध्ये ॲडमिशन घेतल्यापासून माझ्या आयुष्याचा प्रवास एक नवीन वळण घेऊ लागला। सुरुवातीला एक साधी, लाजरी आणि नवीन विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश केला, पण येथे आलेल्या पहिल्या दिवसापासून शिक्षकांनी माझ्यातले कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यास सुरुवात केली। याच महाविद्यालयाने मला केवळ शिक्षण दिलं नाही, तर स्वतःला ओळखण्याचे धाडसही दिले। पहिल्या वर्षी पाटील मॅडम आणि पोकळे सर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो माझ्यासाठी ऊर्जा बनला। कोणतीही स्पर्धा असो, वक्तृत्व, लेखन, कला, सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी माझं नाव तेच सुचवायचे। कधी मी संकोचले तरी ते म्हणायचे, तू करशील, तुला जमेल। हा विश्वासच माझ्या कामगिरीचा पाया ठरला। कुरकुटे सर आणि शिर्के सर नेहमी म्हणायचे, हे असंच पुढे चालू ठेव, तुझ्यात खूप क्षमता आहे। त्यांना माझं प्रत्येक यश आनंद देत होतं। त्यांची ही हुरूप देणारी शब्द माझ्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वासाचा नवा आकार देत होती। त्यांच्यासारखे मार्गदर्शक मिळणे हे माझ्यासाठी मोठं भाग्याचा म्हणावं लागेल। पहिल्या वर्षी मिळालेलं सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिक हे महाविद्यालय माझ्यासाठी केवळ शिक्षणाची जागा नव्हती, तर माझ्यातील कौशल्यांची ओळख करून माझ्यातील कलागुणांना, कौशल्यांना व्यासपीठ देणारं कुटुंब होतं। त्याचाच परिणाम म्हणजे पहिल्याच वर्षी मला मिळालं सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिक। हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाचं फलित होतं। अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने मला मंच दिला, ओळख दिली, आत्मविश्वास दिला, दिशा दिली आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यात दडलेलं सामर्थ्य दाखवलं। मी आज जे काही करते, ज्या उंचीपर्यंत पोहोचण्याची स्वप्न बाळगते, त्याच्या मुळाशी या महाविद्यालयातील शिक्षकांचा विश्वास आहे। महाविद्यालय हा शब्द अनेकांसाठी ठिकाण असेल, पण माझ्यासाठी माझ्या क्षमतेचा शोध, माझं व्यक्तिमत्व आणि माझ्या स्वप्नांची पहिली उड्डाण आहे। अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने मला केवळ घडवलं नाही, तर ओळख दिली। प्राचार्य गायकवाड सर हे केवळ प्रशासकीय प्रमुख नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत। सरांच्या व्यक्तिमत्वाची खास गोष्ट म्हणजे जे चांगलं आहे ते समाजाशी वाटायचं, ही मूल्य शिक्षणाची ठिणगी त्यांनी आमच्या मनात जागवली। त्यांच्या वागणुकीतून आम्ही शिकलो की माणूसपण, नम्रता आणि देण्याची वृत्ती हीच खरी कमाई असते। महाविद्यालयातील प्रत्येक चांगली गोष्ट समाजापर्यंत पोहोचावी ही भावना सरांमुळे मनाशी पक्की झाली। घडवणाऱ्यांचे हात काळे सर, जीवनात कसाही प्रसंग आला तरी खंबीरपणे उभं राहायचं आणि योग्य मार्गाने वाटचाल करायची हे त्यांनी शिकवलं। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला माझ्याकडे असलेल्या गुणवत्तेची जाणीव झाली। उघडे सर, जबाबदारी म्हणजे फक्त काम नव्हे, ती एक विश्वासाची निशाणी आहे, हे त्यांनी मला शिकवलं। कोणतीही जबाबदारी दिली की ती मनापासून पार पाडावी याची प्रेरणा त्यांनी दिली। पारधी सर, स्वतःला घडवणं हेच आयुष्याचं खरं ध्येय, ही शिकवण त्यांनी मनात कोरली। त्यांच्याकडून आत्मशिस्त, स्वावलंबन आणि मेहनतीचं महत्त्व शिकले। शब्दांची ताकद आणि नात्यांची ऊब गावडे सर, सूत्रसंचलनाची कला माझ्यात रुजवणारे पहिले शिक्षक, लोकांसमोर उभं राहण्याचं धाडस, शब्दांवर नियंत्रण आणि मंचावरील सुसंवाद हे सर्व त्यांच्याकडूनच शिकले। पूजा मॅडम, नाती कशी जोडायची, टिकवायची आणि मनाने स्वीकारायची हे त्यांनी शिकवलं। त्यांनी मला बहीण म्हणून मान दिला, हे आयुष्यातील सर्वात उबदार नातं ठरलं। गावित मॅडम, त्यांच्या रूपात मला महाविद्यालयात आईसारखा आधार मिळाला। त्यांच्या नजरेत काळजी, त्यांच्या शब्दात प्रेम आणि मार्गदर्शनात ममत्व होतं। नाईकोडे मॅम, जीवनात पुढे जाण्यासाठी धाडस हवा हे त्यांनी शिकवलं। माझ्यातलं आत्मविश्वासाचं बीज त्यांनीच पेरलं। भीतीवर मात कशी करायची हे त्यांच्याकडूनच शिकले। व्यक्तिमत्वातील विविध रंग मिसाळ सर, माझ्यातील चांगले गुण ओळखून त्याला योग्य दिशा देणारे ते पहिले। माझ्या क्षमतांची ओळख मला त्यांनीच करून दिली। इंदौर मॅम, राग कधी धरायचा, प्रेम कसं दाखवायचं, आदर कसा द्यायचा हे भावनांचं संतुलन त्यांनी शिकवलं। त्यांच्या शिकवणीत माणुसकीचा सुगंध आहे। मिसबा मॅडम, हसून ओळख देणं ही छोटी सवय नाही, ती माणसाला जोडणारी मोठी ताकद आहे। त्यांनी शिकवलं की कोणालाही हसून भेटलं तर नातं आपोआप जुळतं। शिंदे सर, अजून खूप संघर्ष करायचा आहे, ही जाणीव त्यांनी नेहमी करून दिली। संघर्षाची भीती नाही, तर त्याचं स्वागत करण्याची तयारी त्यांनी माझ्यात निर्माण केली। पवार मॅडम, कोणत्याही कामात पहिला पाऊल उचलणं, पुढाकार घेणं हे त्यांच्या शिकवणीतून आलं। नेतृत्वाची पहिली ओळख त्यांनी दिली। माझा प्रवास म्हणजे माझ्या शिक्षकांची शिदोरी। त्यांनी दिलेल्या शिकवणुकींनी मला मजबूत केलं, सजग केलं आणि माणूस म्हणून समृद्ध केलं। अण्णासाहेब आवटे महाविद्यालय हे माझ्यासाठी फक्त शिक्षणाचं ठिकाण नव्हतं, ते होतं संस्काराचं विद्यापीठ, नात्यांचा खजिना आणि स्वप्नांचा आकार देणारं माझं दुसरं घर।
दुसऱ्या वर्षात मिळालेली 2 मोठी यश. दुसऱ्या वर्षी तर माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण निर्माण झाले. शिवनेरी अंकात उत्कृष्ट लेखनाबद्दल वीर अशोक एरंडे साहित्य पारितोषिक लेखन हे माझं आहे आणि लेखनाला येथे मिळालेला सन्मान माझ्या साहित्य प्रवासातला पहिला मोठा टप्पा ठरला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी खरंच काहीतरी लिहू शकते हा आत्मविश्वास मनात अंकुरला. राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट NSS सिनियर पुरस्कार. NSSमध्ये काम करताना शिकले सेवा, जबाबदारी, नेतृत्व आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा. या सगळ्यात मिळालेलं उत्कृष्ट NSS सिनियर पारितोषिक माझ्या मेहनतीला मिळालेली योग्य दाद होती.